आपला फायनान्शियल पोर्टफोलिओ तयार करताना रिस्क मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ज आणि तो पोर्टफोलिओ कसा ठेवायचा, म्हणजे लाँग टर्मचा ठेवायचा आहे का शॉर्ट टर्मचा, हे 2-3 ऑब्जेक्टिव्ज जर का डोळ्यासमोर ठेवले आणि त्या पद्धतीने जर का आपला पोर्टफोलिओ बांधला, तर दररोज मार्केट खालती आहे किंवा वर ह्या गोष्टींचा आपल्यावरती काही परिणाम घडून येत नाही. मग पेपरमध्ये काय दिलेलं आहे, टी व्हीवरती काय चाललेलं आहे, आजूबाजूला कोण काय कुसबुस करते, याच्याने आपल्या पोर्टफोलिओवरती किंवा आपल्या स्वतःवरती काही परिणाम घडून येत नाही. चांगल्या लवकरच्या वयामध्ये जर का आपण व्यवस्थित पद्धतीने पोर्टफोलिओ बांधला आणि रिटायरमेंटच्या दरम्यान मला कशा पद्धतीने तो पोर्टफोलिओ पाहिजे, यासाठी जर का व्यवस्थित लक्ष दिलं आणि वेळोवेळी आपण त्या पोर्टफोलिओचं आपल्या ॲडवायझरकडनं, डिस्ट्रीब्युटरकडनं जर का ॲनालिसिस चांगल्या पद्धतीने करून घेतलं आणि त्यानुसार बदल केला, तर जगात कुठे काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने काय बातम्या येत आहेत जात आहेत, याच्याकडे आपल्याला बघण्याची काही काळजी करण्याची गरज लागत नाही. फक्त अपडेट राहणं महत्त्वाचं. मग अपडेट राहण्यासाठी काय काय घडलेलं आहे एवढंच फक्त आपण बघावं. मग मागच्या 24 तासात असं काय घडलं आहे की ज्याच्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे, आपलं लक्ष गेलं पाहिजे. पहिली बातमी ती म्हणजे SBI म्युच्युअल फंडाचा एक IPO 13,000 कोटींचा जून-जुलैमध्ये येतो आहे. चांगला का वाईट ते सविस्तरपणे आपण नंतर बघूच या. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक नवीन व्हायरसचा आउटब्रेकचं सर्क्युलर जारी केलेलं आहे, एबोला व्हायरस. आता घाबरून नक्कीच जाऊ नका. हा व्हायरस कोविडसारखा मोठा आणि मोठा परिणामकारक किंवा मोठा परिणाम घडून आणणारा आत्ता तरी नक्कीच नाही. हा एअरबोर्न नाही आहे, म्हणजे हवेतून पसरत नाही. मग आपण काय करायला पाहिजे? स्टे कनेक्टेड, स्टे इन्व्हेस्टेड. बघूया पुढच्या भागामध्ये उद्या परवा काय नवीन घडतंय ते. तोपर्यंत धन्यवाद.